श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावस्या दर महिन्याला येते, परंतु सोमवार येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. दर अमावस्येला पितराची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात देखील सांगितले जाते. तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितराची व तुळशीची पूजा अवश्य करावी असे देखील आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते. सोमवार हा भगवान शंकराचा, परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याची आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोन्हींची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीची देखील पूजन केले जाते. तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते. म्हणजेच हरी आणि हर या दोघांची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा देखील केली जाते. सोमवती अमावस्येला पितराचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृपितृसेवा केलीही जाते. 10 पटीने जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होते. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितराची पूजा करणे देखील आवश्यक मानले जाते. तसे केल्याने पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे. नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगाचे स्मरण करावे. शिवशंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फूल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवा. ओम नमः शिवाय मंत्राचा देखील आपण जप करावा. दान धर्म करावा आणि पितराचे स्मरण करून यथाशक्ती देखील दान करावे. त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेची देखील पूजा करावी. नव्या वर्षात पदार्पण करताना पितराचे आणि तुळशीचे रूपाने भगवान विष्णूचा आशीर्वाद घेणे कधीही चांगले असते. त्यामुळे संधी अजिबात सोडू नका आणि दिल्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेला देखील ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती म्हणजे आपण तुळशी मातेला एक लाल धागा बांधायचा आहे. तुळशी मातेला लाल धागा बांधल्यानंतर तिला एक चुनरी देखील अर्पण करायची आहे. श्री स्वामी समर्थ.